नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजची दिवसाची सुरुवात जी आहे ती ब्रह्मांड नायकाला नमस्कार करूनच झालेली आहे. आणि आता सूर्यदेवसुद्धा उगवलेले आहेत, खूप छान मस्त. आणि इकडे बघा, सकाळी 7चं टायमिंग आहे आणि मी आलेली आहे बाहेर फुलं तोडायला. तर आज ताईंनो, नवरात्राचा आहे तिसरा दिवस, तिसरी माळ आणि रंग आहे राखाडी. तर इकडे आता ही फुलं कशाची आहेत, याचं नाव काय आहे मला काय माहिती नाही आहे. पण या फुलाचा म्हणजे देवीला मान आहे. तर या या फुलांची माळ मी बनवणार आहे आज तिसरी. तर इकडे म्हणजे मला ती झेंडूच्या म्हणजे आमच्याकडची आपली गावाकडची लोक आहेत ते म्हणतात झेंडूच्या फुलासारखी दिसतात. तर रानझेंडू आहे ती, रानात उगवलेली ती झाड आहेत. तर ते रानझेंडू आहे. तर ते रानात म्हणजे रानात उगवलेल्या झाडांची फुलं म्हणजे फुलझाडं आहेत ना, त्या फुलझाडांची फुलं देवीला वाहतात. मग आता इथली लोकं काहीजण म्हणतात की तिळाची झाडं म्हणजे तिळाची फुलं असं म्हणतात त्याला. तर त्या तिळाच्या फुलांचा मान देवीला आहे. तर तीच फुलं आज मी इकडे तोडायला आलेली आहे. तर आता बघा म्हणजे इकडे फुलं वगैरे तोडून घेते. सकाळी 7चं म्हणजे 7-7:30 पर्यंत फुलं वगैरे जमा कर. तर ताईंनो, आता इथं बघू शकता, इथलं पार्किंगमध्ये पण आवरले सगळं, झाडांना वगैरे पाणी घातले आणि सूर्यकिरण खूप छान मस्त इथं पार्किंगमध्ये आलेले आहेत. इथेच बसून मग माळ ओवते, खूप छान, खूप भारी वाटतं. आणि वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न आहे. तर आता या प्रसन्न वातावरणात मस्तपैकी म्हणजे माळ ओवून घेते. तर माळ ना 9 किंवा 11 अशी ओवली जाते. तर मी 11च्या म्हणजे 11 म्हणजे फुलांची म्हणजे म्हणतात ना 11 अशी गाठी वगैरे मारून माळ ओवतात. तिथं सुईचा वगैरे वापर केला जात नाही. दोऱ्याला गाठ मारून फुलाला, देठाला वगैरे अशा पद्धतीनं ती माळ ओवली जाते आणि घटाला वाहिली जाते. तर त्या तिथल्या त्या ताई आहेत, देवीची पूजा वगैरे सेवा करतात. मग त्यांच्याजवळ मी नेऊन देते. त्या माळ घालतात घटाला. तर चला असो, इकडे मी माझं काम करते. 7:30 माझं काम हे फुलं तोडून आणणे, माझं घरातलं आवरणे, माळ वगैरे बनवणे यामध्ये जातो. आणि त्याचबरोबर आज होता शनिवार. तर शनिवारी मुलांना होती सुट्टी, त्यामुळे डब्याचं वगैरे आज काय थोडंसं टेन्शन कमी होतं. थोडाफार तरी स्वयंपाक माझा पीठ मळून घेणे, बटाटे उकडून ठेवले होतं, कुकर लावला होता बऱ्यापैकी. सकाळी आज जरा लवकरच उठलेली, जाग जरा लवकर आली की बरं पडतं, म्हणजे कामं पण आवरतात मग लवकर. आणि एका दिवशी जरा गजर झालेलाच म्हणजे एका दिवशी बघा गजर झाला ना तरी पण आपण बंद करून ज्यावेळेस झोपतो ना, मग त्यावेळेस ना आपल्याला ते ना लवकर जाग येत नाही. तर कधी कधी असंच होतं बघा ताईंनो. काय माहिती तिकडे असेल. माझा हात तर बसायला पाहिजे की आता त्या पिंकातला. जा 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 सर, मला राहू दे. ते काढा आणि ते पिंकातला हात बसत नाही ग. काढा की येत नाही तर नाही. काय झालं, काढलीच नाही तर काय काढावं तो कळलं ना मला. काढा थोडंसं काहीतरी असं इकडं सारू कशी हाताने नाही म्हणलं आता थोडं करूया आणि कशात तरी ठेवूया. थांबा तू स्वराज सरक हातला म्हणलं की लय गर्दी होते आणि गडबड होते. मग काहीच तसेच कर.
आणि देवीच्या आवारामध्ये पावणे आठ म्हणजे पावणे आठच्या अगोदरच गेलं ना तर म्हणजे तिथली साफसफाई तिथली आवरावर जी आहे ती थोडीफार आम्ही करतो आणि पूजा वगैरे त्या ताईच करतात. पण बाकीची जी काही आवरावर आहे आपली रांगोळी वगैरे काढणे वगैरे बाकीच्याच म्हणजे सगळ्या जणी मिळून सगळीजण कामं करतात. आणि तर तिथलं आवरलं, आरती वगैरे झाली 8:30पर्यंत. 8:30 वाजता आम्ही घरी आलोत. घरातलं पण बऱ्यापैकी परत भांडे, आपलं धुणं भांडे, रोजचा रडगाणं असतं तो आवरला. घरातलं हे काय आपल्याला कुठं चुकलेलं नाही. पण ह्याच कामातून ह्याच संसारातून आपण थोडाफार वेळ इतर गोष्टींसाठी म्हणतो ना, आता जसं की आपण आता देवाला म्हणजे नवरात्राचे 9 दिवस आहेत या म्हणजे इतके छान इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं. कुठल्या कुठं हे दिवस निघून जातात काहीच कळत नाही आहे. बघा बघता बघता 3री-4थी माळ झालेली आहे. तर आता इथे बघा घरी आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. स्वयंपाक आता हा दुपारचा आहे, सकाळचं पण झालेला होता, सकाळची कामं पण झाली. दुपारी एकदा स्वयंपाक आता म्हणजे पूर्ण असा केला म्हणजे टेन्शन नाही आहे. संध्याकाळच्या पण स्वयंपाकाचं मग फारसं लोड राहत नाही. तर आता इथे आज ना मी बनवते मस्त असा पुलाव, सुगंधी पुलाव बनवते. म्हणजे आता सुगंधी पुलावच म्हणा, खूप छान वास येतो आणि सगळ्या व्हेजिटेबल त्यामध्ये म्हणजे टाकल्या जातात. म्हणजे आपण टाकतो पुलाव म्हटलं की सगळ्याच भाज्या आल्या. इथे मी काय घेतलेलं आहे बघा, माझ्याकडे ना घरामध्ये जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच भाज्या घेतल्यात. काय काय तशाच फ्रीजमध्ये राहून घेतल्या. हाताला जेवढ्या आल्या तेवढ्या आणल्या किचन ओट्यावरती आणि कट करून घेतल्या. त्यामध्ये बघा मी घेतलेला आहे गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा, कोबी आणि सिमला मिरची होती पण ती राहून गेली बघा, अशा पद्धतीने होतं. लसूण वगैरे घेतला, अद्रक घेतला आणि इकडे कुकरमध्ये काय केलेलं आहे 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं, जिरे मोहरीची चांगली फोडणी घातली आणि लगेच कांदा, लसणाच्या जरा 2-3 ठेचून पाकळ्यामध्ये टाकल्या त्यामध्ये आणि फोडणी दिली. आणि त्यानंतर आपली हळदी पावडर, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपला गरम मसाला आहे तो टाकलेला आहे, व्हिडिओ तुम्हाला पुढे दिसेलच. आणि त्यानंतर गरम मसाला टाकल्यानंतर बिर्याणी जो मसाला आहे ना तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाका. फोडणी देताना त्यामध्ये ना तेजपत्ता, आपली सुगंधी पुलाव मी का म्हटलं तर विलायची टाकायची आहे, हिरवी विलायची. हिरवी विलायची आवर्जून पुलावला टाका. इतकं छान सुगंध दरवळतो ना, पुलाव केल्याचा घरामध्ये सगळीकडे सुगंध दरवळतो. तर एक हिरवी विलायची टाकली, तूप टाकायचं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, आलं लसणाची पेस्ट हे सगळं टाकून ना पुलाव मी बनवलेला आहे. आणि तांदूळ घेतलेला बासमती, इतका मस्त झालेला होता पुलाव, काय विचारूच नका. आणि आज ना काय झालेलं आहे ताईंनो, रात्री म्हणजे आदल्या दिवशी 5 वाजता मी दूध पिशवी आणली, गरम वगैरे केलं, चहा वगैरे झाला. पण त्यानंतर रात्री झोपताना दूध गरम करायचं विसरून गेले. आणि म्हणजे शक्यतो मी नाही करत, पण ज्यावेळेस उशिरा दूध पिशवी आणली जाते ना, मग म्हणजे दिवसभरातला तर 5 वाजता आणली, मग संध्याकाळी 10 वाजता तापवणं गरजेचं होतं. म्हणजे तापवली गेली नाही. आम्ही तिकडं दांड्या खेळायला रमलो होतो, गाणी वगैरे अंबाबाईची तिकडे झाली देवीची. तर त्यामुळे ते आले आणि आम्ही झोपून गेलो होतो. तर सकाळी उठून पाहते तर दूध खराब झालेलं होतं. आणि मी फ्रीजमध्ये दूध ठेवत नाही ताईंनो. आणि मग त्यामुळे किचन ओट्यावरती दूध राहिल्यामुळे दूध खराब झालं. आता पनीर बनवायचं होतं, पण म्हटलं पनीरपेक्षा ना आज पुलाव बनवला तर गोडच त्याचं बनवते साखर टाकून. तर आता त्याला काय म्हणतात, मिठाई म्हणा म्हणजे काहीतरी म्हणतात त्याला. तर त्याचं खरवस असं पद्धतीने ते बनवलं मी विलायची पावडर आणि साखर टाकून. तर त्याला दुधाला एका बाजूला ते आटवायला ठेवले आणि एकीकडे मी हा भातसुद्धा टाकून घेतला. तर इथं बघू शकताय हा अशा पद्धतीने हा खरवस तयार झालेला आहे. मस्त लागतो एकदम. मिठाईवाल्याच्या दुकानामध्ये मिठाई ज्या पद्धतीने अशी भेटते बघा, सेम तशी त्याची टेस्ट लागते. तर आता एवढा व्हेज पुलाव म्हणजे पुलाव बनवला आहे. तर किचन ओट्यावरती बघू शकताय पसारा खूप पडतो. असं वाटतं ते पुलाव काय वेळ लागतोय, पण पसारा खूप पडतो. मग त्याला आपल्याला नाईलाज आहे. एकीकडे काहीतरी म्हणतात ना, एक मिळवायचं म्हणल्यानंतर दुसरं आपल्याला गमवावं लागतं. तर आता इथे भांडे, किचन ओटा खूप साऱ्या सिंक गच्च भरलेलं होतं. आता एवढा किचन ओटा फक्त मी पुसून घेणार आहे. भांडे आज एकदमच दुपारी घासणार आहे. मला आज पिठाचा डब्बासुद्धा घासायला काढायचा आहे. नवरात्रात भांडे घासले, पण पीठ होतं त्यामध्ये. मग तो डबा एक गव्हाचा डबा राहिलेला होता घासायचा, तर तो काढणार आहे. इकडे कचरा ही वगैरे सगळा आवरून घेतला. आणि मध्येच चहा वगैरे झाला होता, कोणीतरी घरात येतं जातं बघा, मग ते चहा वगैरे झाला आणि मध्येच तो चहासुद्धा ओतू गेलेला. तर चहा असा ओतू गेला ना, तर मग काय करायचं बघा, अशी मऊ घासणी आहे, तुम्ही बघितली माझ्या हातामध्ये गादी टाईप असते बघा. तर ती गादी टाईप घासणी घ्यायची आणि त्याच्यावरून ती फिरवायची
पूर्ण चहा आहे ना त्या शोषून घेतो, कुठेही सांडला जात नाही किंवा कपडा जर मारून घेतला तर त्या कपड्याचा वास वगैरे येतो, मग तो टाकून द्यावा लागतो. त्यापेक्षा ना अशा पद्धतीने गादी टाईप बघा माझ्या तर तुम्ही बघू शकताय घासणी आहे, त्या पद्धतीने ते सगळं चहाचं पुसून घ्यायचं. घासणी नळाखाली धुवायची आणि त्यानंतर पुन्हा साबणाची एक घासणी फिरवायची आणि पलटी मारून दुसऱ्या बाजून ती फिरवून घ्यायची. स्वच्छ पुसून घ्यायचं गॅस सगळी, कुठेही तुम्हाला चहा सांडल्याचा ओतू गेल्याचा जाणवणार देखील नाही आहे. तर ते घेतलं पुसून आणि आता इकडे बघा मी चपात्यासुद्धा बनवून घेतल्या, भाजी बनवली आणि शेवट बनवत आहे कोशिंबीर. इकडे कोशिंबीर करण्यासाठी सुद्धा 2 काकडी, 1 मोठं गाजर खिसून घेतलेलं आहे, काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, कांदा एक बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर दही अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. आज कोशिंबीर खूप सारी भरपूर बनवते कारण की घरामध्ये ना मला, सात्विक दादाला आणि यांना आम्हा तिघांना कोशिंबीर खूप आवडते. समीक्षा मात्र दह्याचे दुधाचे पदार्थ अजिबात खात नाही, तर तिला वाससुद्धा त्याचा आवडत नाही आहे. तर घरामध्ये एक तरी माणूस बघा असं असतं प्रत्येकाच्या घरात आता येईन की त्याला त्याचा वासही आवडत नाही, अशा पद्धतीनं असते. आमच्यात पण एक नमुने आहेत. तर बघा आता ही कोशिंबीर इकडे मी 3 म्हणजे सॉरी अर्धा लिटरची केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्यानंतर आपला चाट मसाला, कोथिंबीर आणि टाकलेला आहे दही वगैरे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर अशा ही पळी जी तुम्हाला दाखवत आहे ना ती पळी बघा अशा पद्धतीने छोटीशी पळी आपल्या घरामध्ये नेहमी असायला हवी, कारण की वरणामध्ये एक पळी जाते, भाजीमध्ये एक जाते आणि जर गोडाचा पदार्थ वगैरे केला जसं की खीर, गुलाबजाम असेल किंवा असे कोशिंबीर असेल तर त्याच्यामध्ये अशी ठेवायला सुद्धा एक छोटीशी पळी आपल्या घरामध्ये लागतेच. नाही म्हणलं तरी घरामध्ये 3-4 पळ्या आपल्याला लागतातच. तर चला इकडे कोशिंबीर मिक्स करून घेतलेली आहे आणि ना याच्यामध्ये मी बारीक मिरची ठेचून टाकलेली आहे, कारण की कट करून टाकली ना मिरची ती दाताखाली लागते आणि एकदम तिखट लागून जातं. त्यामुळे ना मिरची ताईनं कट करून टाकण्यापेक्षा ना ठेचून टाका. ग्लासमध्ये अगदीच 2 मिरच्या ठेचायच्या आणि त्यामध्ये टाकायच्या जिरे वगैरे त्यामध्ये टाकायचे ठेचून, खूप छान मस्त कोशिंबीर लागते. इकडे बघू शकता आजची ही थाळी आहे व्हेज पुलाव, दुधाचा तो खरबस बनवलेला आहे. इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने झालं आहे. कोशिंबीर आहे, चपाती आणि मूग भाजून शिजवून त्याची उसळ बनवलेली आहे, ते खूप छान मुगाची भाजी लागते. तर अशा पद्धतीने ही आजची जेवणाची थाळी होती. आणि इकडे बघू शकता आता भांड्याचा पसारा, खूप सारे भांडे आज निघालेले. पण असं जसं आपण दांडिया गरबा इतकं छान मस्त खेळतो तसं घरामध्ये सुद्धा ना ह्या भांड्यांबरोबर आपला एक प्रकारचा दांडिया आणि गरबाच होऊन जातो. 1 तास इथे किचन ओट्यावर उभं राहावं लागतं, एवढे भांडे किचन ओटा सगळं आवरायला. मला तरी ताईनं 1 तास जातो. सकाळपासूनचे भांडे साठलेले होते, दुपारी 2 वाजता भांडे घासायला घेतले तर 3 वाजेपर्यंत मला म्हणजे 3 वाजतातच आणि वरचा अर्धा तास इकडे तिकडे आवरावर असतेच. 3:30-4 होतात घरातली सगळी कामं आवरायला. तर चला असो, इथे भांडे मी सगळे असे घासून घेते, पिठाचा डब्बासुद्धा घासून सुकायला ठेवते आणि त्यानंतर पूर्ण किचन ओटासुद्धा धुवून घेते. कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेतुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय